श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये गोविंदराज प्रकट दिनानिमित्त आपले मनपूर्वक स्वागत. वैशाख शुद्ध अष्टमी हा गोविंदराज प्रकट दिन. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गोविंद विष्णूचे गोविंद हे नाव माहीत आहे. रमा रमण गोविंदा किंवा लक्ष्मी रमण गोविंदा असे अनेकदा पूजा आरतीनंतर म्हटले जाते. पण भगवान विष्णूंना हे नाव कसे प्राप्त झाले याविषयी फार थोड्या जणांना माहिती आहे. त्यामुळे कोण आहेत हे गोविंदराज असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात येतो. याविषयीची पुराण कथा अशी. अगस्त्य ऋषी हे विष्णूंचे परमभक्त. एकदा भगवान विष्णू अगस्त्य ऋषींच्या आश्रमात त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले. त्यांनी अगस्त्य ऋषींना त्यांची कामधेनू गाय मागितली. अगस्तींनी अंतर्ज्ञानाने विष्णूंना ओळखले, पण त्यांनी चातुर्य दाखवले आणि विष्णूंना अट घातली की आपण पत्नीसह आलात तर मी आपणास माझी कामधेनू देईन. विष्णूंनी ही अट मान्य केली आणि खरोखरच ते सपत्नीक म्हणजे लक्ष्मीसह पुन्हा अगस्तींच्या आश्रमात आले. पण त्यावेळी नेमके अगस्त्य ऋषी आश्रमाबाहेर होते. त्यांच्या शिष्यांनी विष्णूंना गाय देण्यास नकार दिल्याने भगवान विष्णू माघारी फिरले. थोड्याच वेळात अगस्त्य ऋषी आश्रमात परतल्यावर त्यांना ही गोष्ट कळाली. त्यांना खूप वाईट वाटले आणि ते तात्काळ गाय घेऊन विष्णू लक्ष्मीच्या शोधात धावत निघाले. तेलुगू भाषेत त्यांनी स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा म्हणजे स्वामी गाय घेऊन जा अशा हाका मारायला सुरुवात केली. धावताना दम लागल्याने स्वामी गोविंदाचे स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा असे उच्चारण होऊ लागले. अगस्त्य ऋषींच्या आर्तस्वरातील स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा अशा 108 धावा ऐकून विष्णू माघारी फिरले आणि त्यांच्या मूळ रूपात अगस्तींसमोर प्रकट झाले. प्रसन्न होऊन त्यांनी अगस्त्य ऋषींना वरदान दिले की तू जे माझ्याप्रती अतिशय भावभक्तीने दानशूरत्व दाखवलेस आणि ज्या आर्ततेने मला हाका मारल्यास ते शब्द स्वामी गोविंदा यापुढे माझे लाडके नाव असेल. जो कोणी या नावाने माझा धावा करेल, पूजन करेल, त्याच्या सर्व अडचणी मी दूर करेन. अशा रीतीने भगवान विष्णू या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध अष्टमीला गोविंद नामधारी झाले आणि स्वाभाविकच तेव्हापासून अगस्त्य ऋषी निस्सीम भक्तीनं भगवान विष्णूंची गोविंद नामाने पूजन करू लागले. अगस्त्य ऋषी एक महान तपस्वी होते. त्यांचा शिष्य समुदाय खूप मोठा होता. दक्षिण भारतात विशेषत्वाने आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यात त्यांचे अनेक शिष्य होते. अगस्त्य ऋषींमुळे त्यांच्या शिष्यांनी आणि कालांतराने पुढे त्यांच्या वंशजांनी भगवान विष्णूंची गोविंद नामाने उपासना सुरू केली. पुढे गोविंदचे गोविंदराजा, गोविंदराज असे नाव प्रचलित झाले. आज भारतभर असंख्य लोकांचे कुलदैवत म्हणून गोविंदराजाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातही विशेष करून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील लोकांची संख्या यात जास्त आहे. अगस्त्य ऋषींच्या सामर्थ्यामुळे प्रकट झालेले आणि गोविंद नामधारी झालेले भगवान विष्णू पुढे गोविंदराज, रमारमण गोविंद, लक्ष्मी रमण गोविंद या नावाने लोकभाषेत सर्वत्र रुजले. श्रीनिवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, भज गोविंदा भज गोपाळा सारखी अनेक भजने रचली गेली आणि ती भावभक्तीने सार्वत्रिक रूपात गायली जाऊ लागली. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जत तालुक्याच्या कर्नाटक सीमेवर गोविंदपूर येथे गोविंदराजाचे मूलस्थान आजही आहे. याची बऱ्याच लोकांना माहिती नाही. याचे कारण तेथे स्थापित केलेली गोविंदराजाची मूर्ती परकीय आक्रमण व इतर काही कारणांमुळे जवळपास 1 शतकापेक्षा या स्थानी नाही. सद्यस्थितीत कर्नाटकातील हॉस्पेट या ठिकाणी
उत्तरादी मठात ती पुनर्स्थापित असून तेथे हा उत्सव साजरा केला जातो. तरीही गोविंदराजाचे मूल स्थान गोविंदपूर असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील लोक ज्या अश्वत्थ वृक्षाखाली ही मूर्ती स्थापित झाली होती तेथील कट्ट्याची पूजा आजही करताना दिसतात. या दिवशी गोविंदराज नावाने विष्णुपूजन, विष्णू मंत्र, स्तोत्र, उपासना करावी. ती अधिक फलदायी होते. याचे कारण या दिवशी हजारो लाखो संख्येने असलेले गोविंदराजाचे उपासक गोविंदराजाची उपासना करत असतात. त्यामुळे भगवान विष्णू तत्व गोविंदराज स्वरूपात भूतलावर प्रभावी असते. म्हणून आपणही या दिवशी साधे सोपे मंत्र म्हणून गोविंदराजाची उपासना करावी. या निमित्तानं पाहूया आपण गोविंदराजाची दुर्मिळ आरती. जयदेव जयदेव जय श्री गोविंदा, दक्षिण वाहिन भीमा तटवासानंदा. वंदे पुण्यप्रातम ऋतवन सुप्रातम, वंदे सागर शांतम वंदित मनशांतम. वंदे संपद्धात अगणित गुणदातम, वंदे लक्ष्मीकांतम शतहित मणिकांतम. जयदेव जयदेव जय श्री गोविंदा, दक्षिण वाहिन भीमा तटवासानंदा. वंदे मच्छकरूपम धृतकौस्तुभरूपम, वंदे भार्गवरूपम भर्ताग्रजरूपम. वंदे अश्वत्थरूपम साक्षिकसुखरूपम, वंदे श्रीधररूपम भक्तप्रियरूपम. जयदेव जयदेव जय श्री गोविंदा, दक्षिण वाहिन भीमा तटवासानंदा. वंदे विठ्ठलभासम गोविंदपुरवासम, वंदे शांतदिनेशम सहलक्ष्मीवासम. वंदे चतुर्भुजेश भीमा निकटवासम, वंदे कृष्णाजी दासत्वम चरणादिवासम. जयदेव जयदेव जय श्री गोविंदा, दक्षिण वाहिन भीमा तटवासानंदा. गोविंदराज उपासनेने आपल्या सर्व अडचणी दूर होत ही सदिच्छा. पुन्हा भेटूया वैशाख भाग 4 मध्ये नृसिंह जयंतीच्या निमित्ताने. धन्यवाद.